गुड मॉर्निंग स्टुडंट्स, वेलकम बॅक. मुलांनो, काल आपण पाठ क्रमांक 7 प्रायश्चित्त या पाठाचे पाठवाचन केलेले होते आणि तुम्ही तो पाठ संपूर्ण वाचून काढलेलाच असेल. त्यामुळे तुम्हाला या पाठामध्ये काय सांगितले आहे याची थोडीफार कल्पना आलेली असेल. तर मुलांनो, ह्या प्रायश्चित्त ह्या पाठामध्ये एक धनाढ्य माणूस आणि त्याची 3 मुलं यांच्याबद्दल एक कहाणी सांगितलेली आहे. तर एक गाव होतं आणि त्या गावामध्ये एक धनाढ्य माणूस होता. धनाढ्य म्हणजेच त्याच्याकडे खूप पैसा होता, तो श्रीमंत होता, त्यालाच धनाढ्य असं म्हटलं आहे. आणि त्या धनाढ्याचा अंतकाळ जवळ आला होता. अंतकाळ बघा मुलांनो, अंतकाळ म्हणजे आपलं जे आयुष्य असतं त्या आयुष्यामध्ये जे शेवटचे क्षण असतात, जी आपली शेवटची वेळ असते, म्हणजेच जेव्हा माणूस एखादा व्यक्ती आता मरणार, म्हणजे त्याचे जे शेवटचे दिवस असतात त्यालाच अंतकाळ असं म्हटलं जाते. ठीक आहे. तर त्या धनाढ्याचा अंतकाळ जवळ आला होता, म्हणजेच तो काही वेळानंतर किंवा काही दिवसानंतर तो आता मरणार, म्हणजेच त्याचा अंतकाळ जवळ आला होता. त्याने आपल्या 3 मुलांना जवळ बोलवले. त्यांनी काय केलं, त्या धनाढ्य माणसाने काय केलं की त्याला आता वाटलं की आता आपला अंतकाळ जवळ आलेला आहे आणि आपण काही फार दिवस जगू शकत नाही, म्हणून त्याने आपल्या 3ही मुलांना जवळ बोलावले आणि सांगितले. काय सांगितले? हे पहा मुलांनो, आता मी म्हातारा झालोय आणि माझी प्रकृतीही ठीक नसते. प्रकृती म्हणजेच त्याची तब्येत ठीक नसते, त्यामुळे मी केव्हा मरेन हे सांगता येणार नाही. त्यामुळे मी केव्हा मरेन मला सांगता येऊ शकत नाही. आणि आयुष्यभर मी तुम्हाला मेहनतीच्या आणि हुशारीच्या गोष्टी शिकून घ्यायला सांगत होतो, पण तुम्ही तुमचा वेळ आळसात मौजमजेत घालवला. बघा, तर तो म्हातारा व्यक्ती काय म्हणत आहे, आपल्या 3 मुलाला त्यांनी बोलवलं आणि काय म्हणत आहे की मी आता बघा मुलांनो, मी आता माझे शेवटचे क्षण आहेत आणि मी केव्हा मरेन हे मला सांगता येऊ शकत नाही. आणि मी तुम्हाला आयुष्यभर खूप मेहनतीच्या आणि हुशारीच्या गोष्टी शिकून घ्यायला सांगितल्या होत्या, पण तुम्ही तुमचा वेळ आळसात आणि मौजमजेत घालवला. यावरून असं समजते की त्या म्हाताऱ्या माणसाची मुलं ही आळशी होती, हुशार नव्हतीच. ती कशी होती? आळशी होती आणि मौजमजेमध्ये टाइमपास वेळ घालवणारी होती. तर तो बघा, आता म्हातारा माणूस काय म्हणत आहे की आता माझा अंतकाळ जवळ आला आहे, आता कदाचित तुमचे डोळे उघडतील. माझ्या या अमाप संपत्तीमुळे चोर डाकू तुमचे जगणे कठीण करतील. बघा, त्याच्याकडे अमाप पैसा होता, अमाप म्हणजे खूप पैसा होता त्याच्याकडे. त्याच्यामुळे बघा, जास्त संपत्ती असली तर चोरांची भीती असते, डाकूंची भीती असते. म्हणून तो म्हातारा व्यक्ती आपल्या मुलांना सांगत आहे की या माझ्या अमाप संपत्तीमुळे चोर डाकू तुमचे जगणे कठीण करतील. आणि त्यांना श्वास घेताना त्रास होत होता असं सांगतही होते आणि त्यांना श्वास घ्यायला सुद्धा त्रास होत होता. शेवटी त्यांनी एवढेच सांगितले की माझी सारी संपत्ती शेजारच्या मंदिराच्या घुमटात लपवली आहे. घुमटात म्हणजे मंदिराचा जो कळस असतो, वरती जो कळस असतो त्यालाच घुमट असं म्हटलं आहे. तर तो म्हातारा व्यक्ती काय म्हणत आहे की माझी सारी संपत्ती जी आहे ती शेजारी एक मंदिर होतं, त्या मंदिराच्या घुमटात लपवली आहे. आणि त्याच्या मुलांनी काय केलं बघा, ते मूर्ख होते, तर त्याच्या मुलांनी आपल्या वडिलाचे बोलणे पूर्ण ऐकलेच नाही. तो बघा समोर काहीतरी सांगणार होता, पण त्याने ऐकलेच नाही आणि वडिलांचे बोलणे अर्धवट ऐकून लगेच त्यांनी काय केलं, देवळात गेले आणि तो मंदिराचा घुमट तोडून टाकला. पण त्यांना काहीही सापडले नाही आणि ते डोके धरून बसले आणि त्यांनी काय केलं की मंदिराचा घुमट पुन्हा बसवला. बघा, त्यांनी वडिलांचे पूर्ण बोलणे ऐकले का? कदाचित त्यांनी पूर्णसुद्धा सांगितलं असतं की त्यांनी संपत्ती खरंच कुठे लपवली आहे, पण त्यांनी फक्त अर्धवट बोलणे ऐकले की मंदिराच्या घुमटात लपवली आहे. आणि ते लगेच मूर्ख मुलं गेले आणि मंदिराचा घुमट तोडला आणि त्यांना काही सापडले नाही आणि डोके धरून बसले आणि मग त्यांनी तो काय केला, मंदिराचा घुमट पुन्हा बसवला.